नमस्कार. दोंडाईच्या नगराध्यक्षपदी नयन कौर रावल यांची बिनविरोध निवड. महाराष्ट्रात निवडणुकीआधीच भाजपचा झेंडा. 7 नगरसेवकही बिनविरोध निवड, तर राष्ट्रवादीच्या शरयू भावसार यांचा अर्ज ठरला अवैध. दोंडाईच्या वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिल्याच टप्प्यात मोठे यश मिळवले आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या या निवडणुकीत त्यांच्या मातोश्री आणि माजी नगराध्यक्षा नयन कौर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान तांत्रिक कारणास्तव बाद झाल्याने हा निकाल निश्चित झाला. केवळ नगराध्यक्षपदच नव्हे तर भाजपचे 7ही नगरसेवक उमेदवारही बिनविरोध विजयी ठरले आहेत. 26 सदस्यीय नगरपरिषदेत भाजपचे सर्व अर्ज वैध ठरले, तर विरोधी उमेदवाराचे अर्ज बाद झाले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रवीना महेश कुकरेजा, सरला छोटू सोनवणे, चतुर भाऊ पाटील, राणी राकेश अग्रवाल, वैशाली प्रवीण महाजन, निखिल कुमार रवींद्र जाधव आणि भरत पुंडलिक ठाकूर हे नगरसेवक निवडणुकीपूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी नयन कौर रावल यांच्या बिनविरोध निवडीमुळे शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. फटाक्यांची आतिषबाजी व जल्लोषाच्या वातावरणात विजयाचा आनंद व्यक्त केला जात आहे. या निकालामुळे दोंडाईच्या नगरपरिषद पूर्णपणे भाजपाच्या ताब्यात गेली असेच म्हणता येईल. मात्र शरयू भावसार यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्यांनी या निर्णयाविरोधात आव्हान दिले आहे. साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे, त्यांनी घेतलेले धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे. दोंडाईच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामधलं नगरपालिका बिनविरोध झाली आहे. 7 नगरसेवक आमचे बिनविरोध झाले आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळेच नगरसेवक हे बिनविरोध होतील. आईसाहेब हे 4थ्यांदा नगराध्यक्ष बनतात. मी मनापासून आईसाहेबांचं अभिनंदन करतो.